त्या मित्रांनो 15 जुलै नंतर तुमचं चॅनल साबित राहणार आहे काय? तुम्ही पण याचा यूज केलेला आहे? कोणते असे चॅनल आहेत ते आता मोनिटाईज होणार नाही, किंवा कोणते असे चॅनल आहेत ते मोनिटाईज झाले पण ते डिमोनिटाईज होणार आहेत? कोणते चॅनलचं मोनिटायझेशन थांबणार आहे? कोणत्या चॅनलला YouTube पार्टनर प्रोग्राम मध्ये सामील करता येणार नाही? अशाच प्रश्नाची उत्तरे मी घेऊन आलो मित्रांनो. जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत की 15 जुलै 2025 रोजी युट्यूबचं काय अपडेट आहे. तुम्हाला आतापर्यंत हे समजलंच असेल की AI चा यूज केलेले जे व्हिडिओ आहेत ते युट्यूबवर चालणार नाहीत. ज्यांनी आतापर्यंत पूर्ण AI चा यूज केलेला आहे किंवा एखादी इंगेजिंग स्टोरी ChatGPT वर बनवून तिला L1 लॅब वर पेस्ट करणे, नीलम नाही ऍडमचा व्हॉइस देणे आणि ते व्हॉइसला डाउनलोड करणे आणि ChatGPT वरून त्या स्टोरीचे इमेज प्रॉम्प्ट घेणे, लोनार्डो AI वर त्याचे इमेज तयार करणे, हायपर AI, किलिंग AI, लुमा AI, व्हिडिओ AI यासारख्या AI वेबसाईटवर त्या इमेजचे व्हिडिओ बनवून ते एडिटिंग सॉफ्टवेअर मध्ये सर्व स्टोरीच्या अकॉर्डिंग त्याला एडिट करून युट्यूबला पोस्ट केले. असे व्हिडिओ आता युट्यूबवर चालणार नाहीत मित्रांनो. अशा व्हिडिओला मिलियन व्ह्यूज येतात. आतापर्यंत आपणही पाहिले असताना असे व्हिडिओ खूप ऐकायला आणि बघायला छान वाटतात. पण मित्रांनो, या व्हिडिओला ह्युमन टच नसल्या कारणामुळे हे व्हिडिओ आणि हे चॅनल इथून पुढे युट्यूबवर चालणार नाही. मित्रांनो, कोणते चॅनल चालणार आणि कोणते चॅनल चालणार नाहीत यावर सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, बरेच जण म्हणत असतात की मी पण याचा उपयोग केलेला आहे, मी ChatGPT हे बनवलं, मी ChatGPT हे केलं. मित्रांनो, सर्व प्रश्नाची उत्तर मी देणार आहे. मित्रांनो, AI चा यूज करणं हे चुकीचं आहे का? नाहीये. AI चा यूज करणं हे चुकीचं नाहीये, पण AI ची मदत घ्यायला पाहिजे. पूर्णतः AI वरच डिपेंड राहून किंवा पूर्णतः तुम्ही AI वरच व्हिडिओ बनवून जर युट्यूबला पोस्ट करत असाल तर ते ह्युमन टच नसल्या कारणामुळे युट्यूबवर ते आता ते ग्राह्य धरल्या जात नाही. मित्रांनो, मी या अपडेटची बरेच दिवस झालं वाट बघत होतो, कारण की फेसबुकवरही ही मोनेटायझेशन पॉलिसी लागू झाली आहे. काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी किंवा एका वर्षाने म्हणा इंस्टाग्रामवर पण लागू होणार आहे. युट्यूबवर जे अपडेट आलं ना, हे खूप छान अपडेट आहे मित्रांनो. कारण की आपण, तुम्ही असो, मी असो, कुणी असो, एखादा क्रिएटर स्वतःचा फेस, स्वतःचा व्हॉइस देऊन कंटेंट क्रिएट करतो, त्याच्यावर जास्त व्ह्यूज येत नाहीत. पण आपण एखाद्या AI ची मदत घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो, जसं की ChatGPT स्टोरी बनवणे, त्या स्टोरीला L1 लॅब वर पेस्ट करणे आणि L1 लॅब वर एक एंगेजिंग व्हॉइस तयार करणे आणि ते व्हॉइस डाउनलोड करून लोनार्डो AI वर त्या इमेज बनवणे आणि त्या इमेजचे लुमा AI, हायपर AI, किलिंग AI, व्हिडिओ AI या वेबसाईटवर त्याचे व्हिडिओ बनवणे. ते सर्व मटेरियल स्टोरीच्या अकॉर्डिंग एडिटिंग ऍप मध्ये लावून त्याचा व्हिडिओ बनवून युट्यूबला पोस्ट करणे. याला ह्युमन टच म्हणल्या जात नाही, कारण की हा पूर्णतः व्हिडिओ AI वर आहे. आणि असलेच व्हिडिओ युट्यूबवर त्या मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये तुफान चालले होते, त्यांच्यावर मिलियन व्ह्यूज होते. पण मित्रांनो, यामध्ये होऊ काय लागलं, जे रिअल कंटेंट क्रिएटर आहेत, जे रिअल स्वतःचा कंटेंट क्रिएट करतात, फेस दाखवून स्वतःचा आवाज देऊन, त्यांना कुठंतरी एक नैराश्य आलं होतं की बाबा मी एवढं कंटेंट जबरदस्त करतो पण माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत आणि हे लोक AI ने व्हिडिओ बनवतात, त्यांच्या व्हिडिओवर मिलियन व्ह्यूज आहेत. युट्यूबचं जे अपडेट आहे चांगलंच आहे मित्रांनो. युट्यूबच्या अपडेट मध्ये काय सांगितलेले, बाबा तुम्हाला युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी एका वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर, 4000 घंट्याचा वॉच टाइम करायचा असतो. आणि जर तुमचे शॉर्ट व्हिडिओचं चॅनल असेल तर तुम्हाला लास्ट 90 डेज मध्ये 10 मिलियन व्ह्यूज आणायचे असतात. त्या क्रायटेरियामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस नाही झाला. पण मित्रांनो, ज्यांनी आतापर्यंत AI वर आपलं पूर्ण चॅनल चालवलेलं आहे, त्यांचे चॅनल मोनिटाईज आहे, त्यांनी आतापर्यंत युट्यूब कडून पैसा बी कमवला असेल, पण त्यांचं ते चॅनल आता मोनिटाईज राहणार नाही. चॅनल मोनिटाईज जरी असलं तरी त्यांना युट्यूब आता पैसे देणार नाही. मित्रांनो, आणखी दुसरं कोणतं चॅनल आहे ज्यावर मोनिटाईज झालंय ते डिमोनिटाईज होणार आहे, किंवा आता मोनिटायझेशन आलंय पण ते आता इथून 15 जुलै नंतर मोनिटाईज होणार नाही? ते कोणतं चॅनल मित्रांनो, की एखाद्या दुसऱ्याचा व्हिडिओ आहे त्यावर ग्रीन स्क्रीनचा उपयोग करून तुम्ही फक्त तुमचा फेस दाखवून रिएक्शन देता, हे सुद्धा व्हिडिओ चालणार नाहीत मित्रांनो. आणखी कोणता आहे मित्रांनो, एखाद्या दुसऱ्या माणसाचा व्हिडिओ आहे, तुम्ही त्याला डाउनलोड करून परत युट्यूबवर थोडीशी एडिटिंग करून पोस्ट करत असताल, ते पण व्हिडिओ चालणार नाहीत मित्रांनो. मित्रांनो, बरेच क्रिएटरचा असा एक प्रश्न आहे की बाबा मी AI ने इमेज तयार करतो, मी गुगल वरून इमेज घेतो, मी या ठिकाणाहून इमेज घेतो, मी पिंटरेस्टवरून इमेज घेतो आणि त्यावर स्वतःचा व्हॉइस देऊन व्हिडिओ बनवतो. त्यांनी काही घाबरायचं काम नाही मित्रांनो, कारण की तुम्ही स्वतःचा व्हॉइस द्यायला तर त्या व्हिडिओला ह्युमन टच आहे.
म्हणजे तुम्ही स्वतःची व्हॅल्यू त्या व्हिडिओमध्ये ऍड केलेली आहे, त्यांना घाबरायचं काहीही काम नाही. पण मित्रांनो, तुम्ही नुसत्या फोटोज घेऊन तुमचा स्वतःचा व्हॅल्यू देत नसताल त्या व्हिडिओमध्ये, ते कोणतं तरी म्युझिक लावत असतात आणि नुसत्या फोटो स्लाइड होत असतात त्या व्हिडिओमध्ये, आणि ते चॅनल आता त्याचा वॉच टाइम कम्प्लीट झाला, त्याचे सबस्क्रायबर बी झालेत, पण ते मोनिटायझेशनला चॅनल आले आता, किंवा ते आता युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये सामील होणार आहे. पण 15 जुलै नंतर ते पण युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये चॅनल सामील होणार नाही, ते मोनिटाईज होणार नाही. 15 जुलै नंतर मित्रांनो लाखो चॅनल बंद पडणार आहेत. आता इथं फक्त जे रिअल कंटेंट क्रिएटर आहेत, जे स्वतःचा फेस दाखवतात, स्वतःचा आवाज देतात, असल्याच क्रिएटरला चालना भेटणार आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, ते युट्यूबचं खूप छान अपडेट आहे. यावर कसल्याही प्रकारचं भिण्याचं काम नाही आणि काहीच नाही. तुम्ही स्वतःचा व्हॉइस देत असता तरी भ्यायचं कारण नाही, आणि तुम्ही जर स्वतःचा फेस दाखवून स्वतः एक कंटेंट क्रिएट करत असाल तर त्यांनी तर भ्यायचं कामच नाही. कारण मी युट्यूबवर सध्या बघतोय की जिकडे तिकडे युट्यूब अपडेट सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. पण हे अपडेट कोणासाठी मित्रांनो? जे आयत्या पीठावर रेगोट्या ओढतात, जे आयत्या बिळात नागोबेत स्वतःचं कंटेंट क्रिएट करत नाहीत, तिकडून चोर तिकडून चोर, किंवा चॅट जीपीटीवर जाऊन म्हणायचं मला एंगेजिंग स्टोरी दे 500 शब्दामध्ये, चॅट जीपीटी एका सेकंदामध्ये ती स्टोरी देते. ती स्टोरी कॉपी करायची, एलियन लॅबवर पेस्ट करायची, नीलू नाही तर ऍडमचा व्हॉइस सिलेक्ट करायचा आणि ते व्हॉइस तयार करायचा, ते व्हॉइस डाउनलोड करायचा आणि लगेच चॅट जीपीटीला जायचं, म्हणायचं या स्टोरीच्या अकॉर्डिंग प्रत्येक सीन नुसार मला इमेज प्रॉम्प्ट दे, आणि ते प्रॉम्प्ट लगेच प्रॉम्प्ट देतं. ते प्रॉम्प्ट कॉपी करायचे, लोनार्डो एआय वर जायचं आणि प्रत्येक प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आणि इमेज बनवून घ्यायची, आणि त्याच इमेज घ्यायच्या आणि तेच प्रॉम्प्ट घ्यायचे किलिंग एआय, लुमा एआय, हायपर एआय असल्या वेबसाईट वर जाऊन त्या इमेजचे व्हिडिओ बनायचे आणि सर्व मटेरियल एकत्र करून त्याचा व्हिडिओ बनवायचा. आणि एंगेजिंग व्हिडिओ आपल्याला दिसतो, तो युट्यूबवर जे पाहतो ना आपण व्हिडिओ, तो एंगेजिंग दिसतो. आणि यामुळे काय होऊ लागलं मित्रांनो, जे रिअल कंटेंट क्रिएटर आहेत, ज्यांच्या व्हिडिओमध्ये रिअल ह्युमन टच आहे, असले क्रिएटर थोडस नैराश्य येऊ लागलं त्याच्यामध्ये. युट्यूबचा अपडेट आहे ते एकदम जबरदस्त अपडेट आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना वाटतं की मी गुगलवरून इमेज घेतली, किंवा मी इथून इमेज बनवली, तिथून इमेज बनवली. मित्रांनो, एआयचा यूज केला पाहिजे, पण एआय वर डिपेंड नाही राहायचं. मोठमोठाले क्रिएटर ही स्वतःच्या व्हिडिओमध्ये एआयच्या इमेजचा उपयोग करतात, स्वतः ते एआय वरून इमेज जनरेट करतात आणि व्हिडिओमध्ये यूज करतात. तुम्ही एआय इमेजचा जर उपयोग करत असाल, पण तिथे तुमचा व्हॉइस असेल, तिथे तुमचा फेस असेल, किंवा तिथे तुमचा नुसता फेस असू द्या, किंवा तिथे तुमचा नुसता व्हॉइस असू द्या, तरी तुमच्या चॅनलला काहीही घाटा होणार नाही. तिथे तुमचा फक्त फेस असू द्या किंवा तिथे तुमचा व्हॉइस असू द्या, कारण ते तुमचा ह्युमन टच आहे, तिथे तुमच्या व्हिडिओमध्ये ह्युमन टच आहे, म्हणून तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. जे पूर्णतः चॅनल एआय वर डिपेंड आहेत त्यांच्यासाठी मात्र हे खूप मोठा युट्यूबचा धक्का आहे. आणि युट्यूब त्या दिवशी किंवा 15 जुलै नंतर एआय वर जे चालणारे चॅनल आहेत त्यांना पूर्णतः बंद करणार आहे. आणि हेच काही दिवसांनी मित्रांनो लक्षात ठेवा, हेच पॉलिसी इंस्टाग्रामवर पण लागू होणार आहे लवकरच. म्हणून म्हणतो मित्रांनो, जे येणारा अपडेट आहे त्याला भिण्याचं काहीही काम नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की मी या फोटो घेतल्या, मी तिथून फोटो घेतल्या आणि आता मी माझा स्वतःचा व्हॉइस देतो, आता माझ्या चॅनलचं काय होईल? पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून, पिंटरेस्ट असो, गुगल असो, कुठूनही इमेज डाउनलोड करता, ती इमेजवर कुठल्याही प्रकारचा वॉटरमार्क नसला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा टेक्स्ट नसला पाहिजे. असलीच इमेज डाउनलोड करा आणि तुमच्या व्हिडिओमध्ये त्याचा यूज करा. मित्रांनो, होईल तितकं तर स्वतः आम्हाला वाटतं की तुम्ही एआयने इमेज बनवायला शिकवा. आणि जी एआयने इमेज जी बनवलेली असती ना, त्याच्यावर कॉपीराइट येत नाही ना, युट्यूबची स्ट्राईक पण येत नाही. कारण ती प्रत्येक जण, कुणी काय स्वतः सॉफ्टवेअर तयार करेन का आणि इमेज तयार करत बसेल का? कुणी ना कुठून त्याची आयडिया लावून इमेज तयार केली असते. इमेज यूज करणं ते काही रॉंग नाही. आणि तुम्ही जर एआयने इमेज तयार करून जर तुमच्या व्हिडिओमध्ये घेत असाल, त्याच्यामध्ये तुमचा व्हॉइस असेल, तुमचा फेस असेल, तर त्याला कसल्याही प्रकारची भीती नाही, तिथे तुमचा ह्युमन टच आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, जे येणारं अपडेट आहे युट्यूबचं, ते घाबरण्याचं काम नाही. ते घाबरायचं कुणी आहे? ज्यांचे चॅनल पूर्णतः एआय वर चालते. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी चांगला वाटला असेल, थोडं जरी तुम्हाला वाटलं इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, वाटत असेल तुम्हाला की याची व्हिडिओ मी नेहमी पाहू, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की आता नेक्स्ट व्हिडिओ कोणता आहे ते मला अगोदर समजला पाहिजे, यासाठी तुम्हाला चॅनलचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करावं लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.